जीएसटी भरूनही पुन्हा मार्केट कमिटी सेस का? व्यापाऱ्यांचा एल्गार. 9 ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन. 2 ऑक्टोबरपासून सेस बंदचा इशारा. जीएसटी भरूनही पुन्हा मार्केट कमिटीचा सेस का या प्रश्नावर राज्यातील व्यापारी आता रस्त्यावर उतरणार आहेत. अहिल्यानगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आडते बाजार मर्चंट असोसिएशनच्या सदस्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिलाय की मार्केट कमिटीचा सेस तात्काळ रद्द न झाल्यास 2 ऑक्टोबरपासून राज्यभर सेस देणे आणि घेणे पूर्णपणे बंद केले जाणार आहेत. 2017 मध्ये एक देश एक कर या संकल्पनेतून जीएसटी लागू करण्यात आला. मात्र 9 वर्षांनंतरही व्यापाऱ्यांकडून मार्केट कमिटीचा सेस वसूल केला जात असल्याने ही अन्यायकारक दुहेरी कर आकारणी असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरने 9 ऑगस्ट क्रांतीदिनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून अन्यायकारक सेस कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान हा सेस व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक तिघांनाही आर्थिक फटका देणारा असल्याचे सांगत शासनाने बाजार समित्यांना अनुदान देऊन सेस रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान जीएसटी भरूनही पुन्हा सेस कशासाठी या प्रश्नावरून व्यापाऱ्यांचा एल्गार आता तीव्र होत असून सरकार यावर काय निर्णय घेते याकडे राज्यभरातील व्यापारी आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष अशोक गांधी, उपाध्यक्ष गोपाल मनियार, सचिव संतोष बोरा, संचालक दीपक बोथरा, विश्वनाथ कासट, राजेंद्र बोथरा, अशोक भंडारी, सतीश गुंदेचा, श्याम सचदेव, हिरालाल चोपडा, संजय लोढा, योगेश चंगेडिया, अभय लुंकड, रमेश सोनी मंडलेचा, अजित भंडारी, रितेश पारख तसेच मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितीची 4/8/2026 कोल्हापूरला राज्यव्यापी परिषद झाली. या परिषदेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे लागू असलेला सेस 1963चा जुना कायदा, त्यामध्ये आज पावे तो 63 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. शासन कायद्यामध्ये नेहमी बदल करत असतो परिस्थिती अनुसार. आता 63 वर्ष होऊन त्यामध्ये काही एक बदल केलेला नाही. ही राज्यव्यापी परिषद सेस हटाव याकरिता घेतलेली होती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जो सेस आहे त्याचा भुर्दंड शेतकरी आणि ग्राहक यांच्यावर खूप मोठा बोजा पडतो. त्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन मार्केट सेस रद्द करावा अशी त्या परिषदेमध्ये ठराव करण्यात आला. आणि मूळ म्हणजे 2017 मध्ये जीएसटी लावताना भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी त्या टायमाला जीएसटी लागल्यावर कोणताही एक टॅक्स राहणार नाही व 1 नेशन 1 टॅक्स राहील असं डिक्लेअर केलेलं होतं. त्या गोष्टीला 9 वर्ष झाली, परंतु कोणतेही दुसरे इतर टॅक्स जसं मार्केट सेस आहे तसे इतर टॅक्सही आजपर्यंत गव्हर्नमेंटनी कमी केलेले नाहीये. तर आमच्या पूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी यापुढं सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन सेस जर रद्द केला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल. त्यासाठी नाशिकला, मुंबईला ह्याच्यानंतर परत अधिवेशन होतील, कृती समिती अधिवेशन घेतील. त्यामध्ये आंदोलन कसं तीव्र करता येईल, शासनाला अल्टिमेट म्हणून 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी मार्केट सेस वसूल करणार नाही आणि भरणार नाही असं त्यांना गव्हर्नमेंटला आमच्या कृती समितीने त्यांना कळवलेलं आहे. आणि कृती समिती त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. चर्चा करू सकारात्मक भूमिका सरकार घेईल. 3 वर्षापासून सरकार सगळं आमच्या कृती समितीचं चर्चा चालू आहे. सकारात्मक भूमिका सरकार दाखवती, पण ठोस निर्णय आजपर्यंत घेतलेला नाहीये. व्यापारी असोसिएशननी भाजपला पाठिंबा दिला होता तरी देखील व्यापाऱ्यांवर ही वेळ का आली? नाही, भाजप गव्हर्नमेंट महाराष्ट्रातील असो केंद्रातील असो, जे काही लोकांना जनतेला काही ना काही अनुदान देऊन, आता लाडकी बहीण असो किंवा तुमचं शेतकरीला मोठ्या प्रमाणात कर्जमाफी असो, हे करतात. व्यापाऱ्यांना आजपर्यंत शासनाने कोणतीही सवलत दिलेली नाही, कोणत्याही प्रकारचा अनुदान दिलेला नाही. हा जो सेस आहे हा ग्राहकाला आणि शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे, लागला नाही तर. कारण की मार्केट सेसच्या किमतीप्रमाणे त्या शेतकरीला तेवढ्या भाव कमी भेटतो आणि जो ग्राहक घेतो त्याला सेस लागल्यावर त्याचा भुर्दंड सेसचा हा व्यापारी वसूल करून भरतो. म्हणजे व्यापारी घरातून भरत नाही,
पण ग्राहकावर भुर्दंडे म्हणजे जनतेवर भुर्दंडे, त्याच्यासाठी आमच्या व्यापाऱ्याचा शासनाला सांगणं आहे की ही बाब लई मोठी नाही आहे, हे त्वरित तुम्ही सेस रद्द करावा, असं महाराष्ट्रातील कृती समिती आमच्या अहिल्यानगरचे आरते बाजार मर्चंट असोसिएशनची शासनाला विनंती आहे। राज्यव्यापी परिषद झाली 4/8/26 मध्ये कोल्हापूरमध्ये सर्व व्यापारी आम्ही गोळा झालो। इतर निर्णय असा करण्यात आला आहे का आमचा सेस जो लागत आहे तो रद्द करावा आणि कायदा 1963 पासून हाच कायदा मार्केट कमिटी राबत आहे। प्रत्येक गव्हर्नमेंटच्या कायद्यामध्ये बदल झालेला आहे, इन्कम टॅक्सचा बी बदल झालेला आहे, GSTचा बदल झालेला आहे, महानगरपालिका जेवढे गव्हर्नमेंटचे काही टॅक्सेस असतील ते सर्व बदल झालेले आहे। पण 19 तेच आहे आणि आता मॉल झालेले आहे, बाहेर व्यापार खुला झालेला आहे, शेतकरी माल कुठेही विकू शकतो आणि ते मालवाले शेतकरी माल घेतात, त्यांना सेस लागत नाही आणि कृषी बाजार समितीमध्ये आल्यावर तो माल विकल्यावर समोरवाल्याला आम्हाला सेस वसूल करून भरावं लागतं मार्केट कमिटीला। आणि मार्केट कमिटीला सेस दिलं, सुविधा काय, मार्केट कमिटी कशासाठी आहे का शेतकऱ्याला सुविधा द्यायला पाहिजे, व्यापाऱ्याला सुविधा द्यायला पाहिजे। सुविधा म्हणजे काय, व्यापारी जर विकायला आला लांबून तर त्याला राहण्याची व्यवस्था पाहिजे, त्याला लॅट्रिन बाथरूम आंघोळ अनेक काही आहे, व्यापार जेवायची आहे, व्यापाऱ्याला गोडाऊन दिले किती लहान गोडाऊनमध्ये किती माल राहू शकतो। दुसऱ्या मार्केटमध्ये कसं आहे ओपन, जसं भाजी मार्केटला आहे इथं नगरमध्ये, ते या मार्केटला नाही आहे, ओपन शेड असते, तिथं रात्री शेतकरी माल उतरून ठेवू शकतो, लिलाव होऊ शकतो, पाऊस आला ऊन आला तर त्याचा माल संरक्षण होत असतो। त्यासाठी खर्च मार्केट कमिटीने करायला पाहिजे, ही सुविधा आम्हाला उपलब्ध होत नाही। आणि महाराष्ट्रात सर्वीकडं आमच्या नगरसारखं प्रत्येक तालुका जिल्हा महाराष्ट्र पूर्ण सगळे जे व्यापारी काल कोल्हापूरहून आलेले पदाधिकारी त्यांचं एकच म्हणणं आहे, सेस हा रद्द करा। 2020 मध्ये फडणवीस साहेबांनी सेस हा रद्द केला होता, त्यानंतर हे सगळं जे मार्केट कमिटी आहे हे राजकीय पक्षाचे संस्था आहे, त्यामुळे या मार्केट कमिटीचं परत सगळे जे राजकारणी लोकांनी हा नियम परत बदलला आणि आम्हाला परत सेस चालू केला आणि कोविडच्या टायमाला आम्ही काही त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकलो नाही, म्हणून आजपर्यंत आम्हाला हा सेस भरावा लागत आहे। तरी आता यापुढे आम्ही एक 2 आमचे व्याज त्याच्यावर घेणार आहे, एक नाशिकला आणि शेवटची शेतकरी सहित बॉम्बेला आम्ही प्रगती मैदानावर घेणार आहे आणि त्याच्यात आम्ही सांगणार आहे ज्या वेळेस सेस बंद होईल तरच व्यापार चालू होईल, असं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे। याची दक्षता शासनाने घ्यावा, त्या बंदमध्ये कोणी ग्राहकाची नुकसान न व्हावं, कोणाला अन्नधान्य न मिळावा, याची गव्हर्नमेंटनी दक्षता घेऊन आमचा निर्णय घेऊन 1% सेस आम्हाला रद्द करावा। हा रद्द व्यापाऱ्यासाठी काही फायदा नाहीये, शेतकऱ्याचाच फायदा आहे। शेतकऱ्याचा 1% सेस ना लागण्यामुळं त्याला तेवढ्या रुपयाची भाववाढ मिळते। आज काही लहान वस्तू आहे, काही वस्तू 20,000 रुपये क्विंटल आहे, मिरची सारख्या आयटम 30,000 रुपये क्विंटल आहे, 30,000ला 1%ला किती रुपये होतात, 300 रुपये क्विंटल। म्हणजे हा भुर्दंड कोणाला आहे, सर्वसामान्याला बी आहे आणि शेतकऱ्याला पैसा कमी मिळतो। तरी याचा नीट विचार करून व्यापारी प्रतिनिधी गव्हर्नमेंटनी मीटिंगमध्ये बोलून याचा सविस्तर माहिती घेणे, मग तरी असं एका रात्री आडत बंद केली तर याच्यात फायदा काही झाला नाही, शेतकऱ्याची नुकसानच झाली आहे। आज मी तुम्ही पत्रकार आहे, शेतकऱ्याला विचारा तुमचा फायदा आहे का नुकसान, ते मी तुम्हाला सांगते, आमचं शेतकऱ्याचा फायदा काही नाही। आम्ही ज्यावेळेस आडत देत होतो त्यावेळेस आमचं भाव योग्य मिळत होतं, सर्व सोयी सुविधा मिळत होतं, तरी आम्हाला परत आडतच लावावी असे त्यांच्याकडून मागणी आहे। पण गव्हर्नमेंटने कायदा केला आहे की शेतकऱ्याकडून आडत घेऊ नये, म्हणून आम्ही आडत घेत नाही। तरी या सेस एकतर्फी हटाव, सेस
कमी झालाच पाहिजे असं सर्वजण आपण एका ह्याच्या मताने सांगा जोरात. सेस रद्द, सेस रद्द. 1963 कायदा बदलायलाच पाहिजे.